26 एकर जमीन. 26 एकर. 26.5 काय भाव आहे जमिनीचा? रस्त्यावर 4 फूट पाणी होतं. तरुणावर तर जायचं माझा आग्रह होता. खूप लांब आले पब्लिसिटी नाही, फोटो पहिला फोटो काढण्याचा हाय ते पण जायचं. तिथं बरं का मी पाहिले 2 साईडला ठिकाण पावसाळा परत आज जायचं. आपली जागा आहे आणि आपलीच बघा. आता गावठाणवाले आले का? किती शेतकरी आहेत? चौघांची 26 एकर जमीन. चौघ भाऊ आहेत. सख्खे भाऊ. शक्य भाव आहेत. वेगळे वेगळे 100 आणि 101 असं 2 गट आहेत. त्याच्यामध्ये 100 मध्ये 2 जण आहेत. 101 मध्ये आम्ही रस्ता प्रस्तावित करा ना तातडीने. शेवटी आता हे जर काम करायचं असेल तर रोड तर लागेल ना याला. तर रोड या बाजूने सोयीचं का त्या बाजूने सोयीचं? जमिनी कमी जाते एकूण जमिनी. तिकडं फॉरेस्ट वगैरे तर आता तिथं नाही फॉरेस्ट, आता रस्ता करणार तिथं नाही. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे यांनी कोंडोळा गावाला भेट दिली. नेमकी कशासाठी भेट दिली आणि काय आहे याबाबत माहिती? याबद्दल सांगायचे झाले तर 1998-99 साली इथं एक प्रस्तावित बंधाऱ्याची साईट होती आणि ते साहेबांनी त्याची माहिती घेऊन 1998-99ला ह्या कामाला प्रशासकीय मान्यता 2,40,00,000ची दिलेली होती. त्यानंतर 1999-2000 साली हे काम चालू होऊन 2001ला काम चालू झाल्यानंतर 2001ला कायद्याचं व्हायलेशन होते म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंट अभयारण्यांनी हे काम बंद केलं. त्यांच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये हद्दीत पाणी जात होतं म्हणून बंद केल्यानंतर आज तागायत हे काम बंदच आहे. त्यानंतर साहेबांनी स्वतः हे काम चालू व्हावं तरी त्यासाठी साहेब स्वतः सुप्रीम कोर्टात आले होते. भारत सरकारचे सॉलिसिटर जनरल यांची स्वतः भेट घेऊन वाहनवटी साहेब यांची भेट घेऊन साहेबांनी याच्या काही गोष्टी अधिकाऱ्यांना त्रास न व्हावा म्हणून याचे वाहनवटी साहेबांथ्रू याचे नियमावली काय बदलली व हे काम पूर्ववत कसं चालू होईल यासाठी साहेबांनी परत प्रयत्न केले. प्रयत्न झाल्यानंतर 5 वर्षापूर्वी साहेबांनी भीमाशंकर पर्यटन विकासमधून या कामासाठी 20 कोटी रुपये मंजूर करून ठेवलेले आहेत आणि हे मंजूर केल्यानंतर साहेबांनी स्वतः 20 लाख रुपये त्याची फॉरेस्टची अभयारण्याची सुप्रीम कोर्टाची परवानगी आणण्यासाठी 20 लाखाची तरतूद इरिगेशन डिपार्टमेंटकडे केल्यानंतर त्याची प्रोसेस आता चालू आहे आणि ही प्रोसेस काय स्टेजला आहे हे पाहणी करण्यासाठी आज स्वतः माननीय नामदार साहेब साईटवर उभं राहून कामाची संपूर्ण माहिती घेतली व संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या. साईटवर जाण्यासाठी रस्त्याच्या अडचणी होत्या तर साहेब स्वतः पायी बरेच चालले आणि नंतर काही थोडा वेळ मोटरसायकलवर पण साहेब स्वतः इंटरेस्ट घेऊन भीमाशंकरला पाणी साठेल का, भीमाशंकरला या पाण्याचा उपयोग होईल का हे खात्री करण्यासाठी साहेब स्वतः साईटवर आज आलेले होते.